सो गाईज फायनली मी गावाला आली आहे आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की मी तुम्हाला माझं घर दाखवणार गावाचं. आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहे. तर थोडंसं काहीतरी लग्न बिग्न आहे काहीतरी, म्हणून खूप जास्त आवाज होत आहे. पण मी तुम्हाला माझं पूर्ण घर दाखवते. तर आमचं घर खूप ओके. सो ती आता गेली आहे दाखवते. सो ठीक आहे. तर इकडून हे आहे आमचं ग्राउंड आहे तेवढं मोठं. आणि हे इकडून स्टार्ट झाल्यावर आमचं अंगण आहे. तर आता लाईट गेली आहे म्हणजे थोडंसं डल वाटत असेल. तर हे वरती माळा आहे, वरती माळा आहे आणि हे एक देवघर आहे. पण बाई काळोख आहे. आता काका बत्ती लावत आहेत, बघू शकता. काळोख आहे ना काका? हो, आत्ताच लाईट गेलेली आहे. आणि हे माझ्या बहिणीचं घर आहे, माझ्या बहिणीचा रूम. आणि हे माझ्या मोठी बहिणीचं रूम आहे. तिकडे जे काका ते बत्ती लावत होते ते इकडे राहतात. तर हे आमचा रूम आहे. आणि हे माझ्या पप्पांच्या भाऊचा रूम आहे. आणि हे बघा, हे असं इकडे हे थोडासा हॉल आहे, ठीक आहे. आणि हे किचन आहे, हा फ्रीज आहे. आणि हे वॉशरूम आहे. आणि या साईडला समोर टॉयलेट आहे. कारण जर आमचं गावामध्ये असंच असतं, समोर टॉयलेट असतं आणि असंच असतं. तर इकडे खाली बघा, हे आंब्यांचं झाड आहे. हे फणसचं झाड आहे. तर बघू शकता फणस किती लागलेलं आहे. सो फणस आलेले आहेत. आणि ते पाटी आहे हे वालं घर, जे दुसऱ्यांचं आहे कोणाचं तरी. आणि लिटरली हे बघा, हे पूर्ण असं जंगल टाईप वाटतं रात्रीचं, पण सकाळचं खूप कोझी वाटतं इकडे. तर हे आमचा पाठचं हे आहे. तर ह्याला आम्ही बोलतो गारवा खोली असं म्हणतो आम्ही ह्याला. तर हे बघा, हे इकडून असं गेलं तर हा आमचा बॅक डोर आहे. हा आमचा बॅक डोर येतो. आणि हे इकडून असं हे बघा, बॅकडोर संपल्यावर असं ह्याला आम्ही गारवा खोली बांधतो. कारण इकडे खूप मस्त अशी हवा येते, अशी थंडगार अशी हवा येते. मग सीडी आहे. मग इकडे आमचं चूल घर आहे ज्याला बोलतात. हे कसं सुकवायला पण कपडे वगैरे सुकवायला इकडे आहे जागा. आणि इकडे असं हे आहे. आणि इकडे त्याला काहीतरी काम चालू आहे, म्हणून इकडे रेती टाकले. पण तरी पण हे काय मुलं येऊन खेळतात, काय माहिती का. पण इकडे खेळायला खूप मजा येते. हे बघा, मुलांनी का पाणी टाकलं आहे आणि ओली माती केली आहे. तुम्हाला दाखवते ओली माती. हे बघा, ओली माती केली, पूर्ण ओली माती. हां, सो खूप ओली माती होती. सो जसं खाट आहे आमचा, जो खूप जुना झालेला होता. जेव्हा माझी आजी म्हणजे वारण्याच्या पहिला खूप त्यांचा खाट होता. सो असं खाली उतरल्यावर एकूण पूर्ण हा हे तुम्हाला दाखवते. सो दिस इज ते दुसऱ्यांचं हे आहे पूर्ण. तर हे म्हणजे हे पूर्ण वाडी जी आहे ना, ते पूर्ण आमचं आमचे बहीण भाऊ राहतात. आमच्या पूर्ण वाडीमध्ये आमचे बहीण भाऊ राहतात. म्हणजे जर माझं दुर्वा खाकम आहे, तर दुसऱ्याचं लक्ष खाकम आहे, दुर्वेश खाकम आहे, सारा, सगळे माझे बहीण भाऊ आहेत. तर बघा, इकडे मी तुम्हाला एक बंगला दाखवते, जो ॲक्च्युली दिसत नसेल, पण तिकडे बंगला आहे. तर तो मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये दाखवेन. तर आता तो दिसत नाही आहे क्लिअरली, तर मी तुम्हाला दाखवेन नंतर. आणि हे होतं माझं घर. आणि मी तुम्हाला माझं पूर्ण घर दाखवलं. म्हणजे आमचं सगळे राहतात आमच्या घरी, ठीक आहे. म्हणजे काका वगैरे सगळे राहतात. तर तुम्हाला कसं आवडलं आणि मी तुम्हाला पुढच्या वेळेला काय काय होतं आमच्या गावात ते सगळं दाखवणार आहे. सो बाय गाईस नावसाठी.